मला वाटलं नव्हतं तुम्ही मला घ्या याल म्हणून. मला बी नव्हतं वाटलं, पण काय करणार, डोसक्याला ताप होत होता माझ्या. म्हणजे तंटा झाला का? ते तर रोजच आहे. नवं काय आहे त्या? म्हणजे घरच्यांनी धाडलं म्हणून तुम्ही आलात. तुम्हाच नाही वाटलं नव्हतं? सत्य, माझं काय मत आहे ते तुला चांगलंच ठाव आहे. होय, बाचं म्हणणं होतं का मी तिकडे जाऊन राहायला पाहिजे. मला नव्हतं राहायचं तिकडे, म्हणून तुला इकडे आणलं. तिकडे यायचं तर राहिलंच, पण इथं तरी राहणार आहे का नाही? म्हणजे अगं इथंच आहे की म्या. तसं नव, घरात पाय टिकणार आहे का नाही तुमचा? आणि हे म्या नाही म्हणत, समद्यासनीच असं वाटतं आहे. मला काय वाटतं ते महत्वाचं नाही का? हवं तसं कुठं म्हटलंय म्या. तुम्हासनी जे करायचं आहे ते करा की, पर इथं घरातच राहून करा. घरात बसून बाहेरची कामं होतील का? आता तुम्ही वाकड्यातच बोलणार असाल तरी म्या तरी काय बोलू? नका बोलू मग. आणि हे बघा, कामाशिवाय घराबाहेर पडू नका. आणि जायचंच असेल तर मला सांगून जावा. माझ्याच्यानं एकली राहायचं नाही होणार आता. असं बोलून कसं चालेल? काम आली की बाहेर जायला लागेल मला. अशी काय कामं असतात तुम्हाला? तुला नाही समजायचं. आयानं बाचा धाका नका होईना, बाळू सत्यवाला न्यायला आला. नशीब नाही तर त्यो येईल असं काय वाटलं नव्हतं. आयानं बा हाय म्हणून तरी आज हे चाललं हाय. बर उद्या काय होईल? आणि म्या बी तिला किती दिस पुरणार हाय. देवा, लय परीक्षा घेऊ नका माझ्या लेकीची. तिच्या वाट्याचं समद दुःख मला दे, पण तिचा संसार सुखाचं कर बाबा.